कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, ए आशू, उठतो का? आई हा तू तो रोज सकाळी शिवा उठ। उठ बाळा, कळतंय मला कधी कधी वाईट सवयी सुद्धा मोडायला वेळ लागतो। अजून डिसिजन घेतला नाहीये मी। हो ना, बरोबर आहे, कर तू विचार शांतपणे। पण काय आहे, कधी कधी आपला स्वभावच असा असतो की आपण आधी दुसऱ्याचा विचार करतो। आपल्या एखाद्या गोष्टीमुळे तो माणूस दुखावला जात नाहीये ना हे बघतो, पण कधी कधी स्वतःचाही विचार करायला हवा। स्वतःचं सुख, स्वतःचं हित हे सुद्धा बघणं महत्वाचं असतं। विचार नाही केला अजून, विचार करून तुला सांगतो। चला आवरून घ्या आता, ऑफिसला जायचंय ना। जायचंय? ये आवरून, आलोच। ब्रेकफास्ट करते। तुमचा रुमाल नाही, कंगवा नाही, काय सगळं ते नाहीये आता। या घरात धड गोष्टी नाहीत। रुमाल सापडत नाहीये, पाकिट सापडत नाहीये, कंगवा नाहीये। कुठे ठेवलं? काल इथे ठेवलं होतं मी। काय इगो आहे ह्याला, आणि समोर ठेवलेल्या गोष्टी दिसत नाही। थांब। मला जाऊ दे, काम आहे। नाही पण थांबायचं आहे। काय ही काय आहे? आणि टोल आहे, टोल। टोल? हे शिवा कसला टोल? मला टोल पाहिजे। तू काहीतरी वेडेपणा करू नको, मला जाऊ दे। अरे एक मिनिट, वेडेपणा काय? मी एवढे कपडे काढून ठेवले तुझ्यासाठी, बॅग काढून ठेवली, मग थँक्स वगैरे काही म्हणायची पद्धत आहे की नाही? मी तुला सांगितलं हे सगळं करायला माझ्यासाठी। पण मी केलं ना मग। ओके थँक्स, चल चल। बापरे, थँक्स, हे सगळं उपकार केल्यासारखं वाटतं, कळलं ना? मग आता काय फास्टॅग दाखव तुला? मला पप्पी पाहिजे। प्लीज काय? मी असं काही करणार नाही। का? अरे मी तुझी बायको, काय चुकीचं वगैरे बोलतेय का? शिवा टाइमपास नको करू, चल। मी टाइमपास नाही करत आहे, तू काही करू नको। तू हाताची घडी घालून छान असा उभा राहा, मी तर पप्पी घेणार। अति होतं असं नाही वाटत आहे? मी पप्पी घेणार। शिवा
येणार. शी. तुला जमणार नाही आहे. आशू, इतक्या लवकर मी या नात्याला हारू नाही देणार. चंदन आहे चहा? अरे वा, तू बनवलास? हो. सांभाळू ना, गरम आहे. काय बोलायचं काय होतं तुला? हा, काय अभ्यास कसा चाललाय? अभ्यास तो काय होतच असतो. अरे तसं नाही, हुशारच तू. असं लोकांना वाटतं. हे बघ, लोकांना काय वाटतं ते खरं की आपल्याला काय वाटतं ते खरं, हा सुद्धा एक प्रश्नच आहे नाही का? पण शेवटी कसं जे असतं ते असतंच ना. चंदन काय झालं आज असं एकदम कोड्यात बोलतोय? हा, नक्की काय बोलायचं होतं तुला? मला तुझ्या आणि संपदाबद्दल बोलायचं होतं. चंदन हे बघ, तसं आमच्यात म्हणजे एकदा माझं ऐकून घे, त्यानंतर जर तुला ते नाही पटलं तर मी निघून जाईन. अरे पण खरंच म्हणजे तसं. प्लीज एकदा. ठीक आहे. रॉकी, माणसाने आयुष्यात एकदा तरी प्रेम करावं, आणि समोरचा माणूस जर आपल्यावर जीवापाड प्रेम करत असेल ना तर ते समजूनही घ्यावं. चंदन हे बघ, तुला सगळा विषय नाही माहित. ते ठीक आहे, पण मला सांग, संपदाचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही? आहे ना? पण रॉकी, तू त्याच्याकडे लक्षच देत नाहीयेस. तू सारखा त्याच्यापासून दूर पळतोयस. हे बघ, तुझं जर संपदावर प्रेम नसेल तर तसं तिला सांगून टाक, ताण नको घेऊ. पण मला खरंच सांग, तुला तुझं आयुष्य तिच्याशिवाय दिसतं का रे? एकही दिवस जर तिचा फोन नाही आला, मेसेज नाही आला, काही बोलणं नाही झालं, ती तुला दिसली नाही किंवा तुमचे ट्युशन क्लासेस झाले नाही तर तुला अस्वस्थ वाटतं ना? मला कळत नाहीये, कदाचित ते तात्पुरतं असेल. तात्पुरतं इन्फॅच्युएशन, ठीक आहे, पण एकदा नीट विचार कर. कारण संपदा समोर तुझा विषय निघाल्यावर तिचा चेहरा कसा गोरामोरा होतो हे मी बघितलंय. आणि ज्या खात्रीने तिने मला सगळं सांगितलं, मला असं वाटलं की कदाचित तुझ्या मनातही काहीतरी असेल. चंदन हे बघ, माझ्यावर अरे खरंच खूप जबाबदार आहेत, आणि शिवाने खरंच खूप केलं रे माझ्यासाठी. मी जर या सगळ्यात पडलो, हे सगळं केलं, तिच्या घरी कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल रे. मला सांग, तुला संपदाबद्दल काही वाटतं की नाही? हे बघ रॉकी, या सगळ्या गोष्टींचा ना एकदा तू नीट विचार कर. प्रेम करतोय म्हटल्यावर बाकीच्या अडचणी आल्याच की. प्रेम करणं एवढी सोपी गोष्ट नसते महाराजा. पण जर तसं असेल ना, म्हणजे तुझं जर प्रेम असेल ना, तर सांगून टाक. संपदा खूप चांगली मुलगी आहे, तशी मुलगी तुला शोधूनही सापडणार नाही. आणि यार, मलाही वाटतं की तुम्ही दोघांनी एकत्र यावं, म्हणून मी बोलायला आलो बरं का. तसं तुझं म्हणणं बरोबर आहे रे चंदन, पण अरे हे सगळं करायला मला इथे नव्हतं पाठवलं रे शिवाने. रॉकी रॉकी रॉकी, आपण ना प्रेम कधीच ठरवून करत नसतो, ते होऊन जातं. आणि तू जर त्याच्या वाचून पळायला बघशील ना तर पुढे जाऊन तूच अडचणीत येशील रे, तुलाच त्रास होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.